नमस्कार, मी आनंद पिंपळकर आणि आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. हा दुसरा भाग आहे खरं तर. मागच्या भागामध्ये आपण सगळं मुहूर्त वगैरे पाहिलं. पण आज मी तुम्हाला प्रश्न असा विचारणार आहे, की आपण दरवर्षी गुढी उभारतो, तिला रेशमी कापड बांधतो, कडुलिंबाची पानं लावतो, साखरेच्या गाठी बांधतो, त्यावर तांब्याचा तांब्या ठेवतो. पण कधी तुम्हाला हा प्रश्न विचारलाय का तुम्ही स्वतःला, की हे सगळं करण्यामागं नेमकं काय बरं कारण आहे? काही फक्त परंपरा आहे? का आपले मागचे करतात म्हणून आम्ही करायचं? का याच्या मागं विज्ञान दडलंय? माझ्या आनंदियन्सनो, आपल्या संस्कृतीची सर्वात मोठी खासियत म्हणजे आपल्या पूर्वजांनी कधीही कोणती गोष्ट विनाकारण केली नाही. प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा, प्रत्येक विधी यामागे आरोग्य, निसर्ग आणि सायन्स, विज्ञान यांचा अत्यंत खोल विचार केलाय. आता आपण आज पाहूयात की गुढीपाडव्याला जी उभारली जाणारी गुढी आहे तिची सुरुवात करूयात आपण, की तिच्यावर एक तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या ठेवला जातो. कडुलिंबाची फुलं आलेली एक डहाळी पानं ती लावली जातात. त्याला साखरेची गाठी लावली जाते. किती छान आहे बघा. या सगळ्या मागं लपलंय ते आयुर्वेदिक विज्ञान आणि जीवनाचं तत्वज्ञान. आता हे काय आहे बरं? गुढीच्या टोकावर ठेवला जाणारा तांब्याचा तांब्या. कोणी तो चांदीचा ठेवतो, कोणी तांब्याचा ठेवतो, कोणी पितळ्याचा ठेवतो. पण तांब्याचा तांब्या ना हा एक असा धातू आहे, किंवा चांदीचा सुद्धा, याच्यामध्ये खूप एनर्जी शोषण्याची ताकद आहे. आपण जर तांब्याचा तांब्या विचार केला तर नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म याच्यामध्ये आहेत. विज्ञान असं सांगतं की तांब्याच्या संपर्कात आलेले अनेक प्रकारचे जंतू नष्ट होतात. म्हणून पूर्वीच्या काळात लोक पाणी साठवण्यासाठी तांब्याची भांडी वापरत. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं म्हणजे शरीरातलं वात, पित्त आणि कफ हे संतुलित ठेवतं. गुढीवर तांब्याचा तांब्या ठेवणं म्हणजे सूर्याच्या तेजाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं संमिलन किंवा प्रतीक मानलं जातं. तोच विश्वाचं स्वरूप आहे आणि विश्वाच्यातनं ही निर्मिती झाली असं पण स्वरूप आहे. आता कडुनिंबाची पानं ती नुसतीच नसतात, त्या पानाबरोबर त्याला फुलंही आलेली असतात. आता हा सण बघा उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतो. या काळात वातावरणामध्ये अनेक प्रकारचे संसर्ग आणि त्वचा रोग वाढतात. कडुनिंब ही निसर्गाने दिलेली एक शक्तिशाली देणगी आहे, औषध आहे. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म असतात. आयुर्वेद काय सांगतं तर कडुनिंब रक्त शुद्ध करतो, शरीरातले विषारी घटक बाहेर काढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं खाण्याची परंपरा आहे. म्हणजेच पुढच्या पिढीला देखील हे सगळं आयुर्वेदाचं विज्ञान सणाच्या माध्यमातून कळतं. यानंतर येतं साखरेच्या गाठी. गुढीला साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. किती सुंदर अर्थ आहे बघा. उन्हाळा सुरू होतो ना, शरीराला त्वरित ऊर्जा देणारी गोड चव आवश्यक असते. खूप साखर शरीराला त्वरित ग्लुकोज देतं. पण यामागं केवळ आरोग्याचा नाही तर जीवनाचा देखील संदेश आहे बरं का. कडुनिंबाची कडू चव आणि साखरेची गोड चव म्हणजे आयुष्यात येणाऱ्या कडू आणि गोड अनुभवांचं प्रतीक. जीवनात सुख आणि दुःख दोन्ही असतात आणि त्यांना समान भावनेनं स्वीकारायचं हा देखील संदेश या परंपरेतून दिलाय. गुढीला बांधलेलं रेशमी कापड किंवा साडी, हल्ली लोक साडी बांधतात, पण रेशमी कापड हे देखील तितकंच महत्वाचं आहे. रेशमी वस्त्र हे समृद्धी, पवित्रता आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं गेलं. गुढी उंच उंच उभारणं म्हणजे विजयाचं आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की गुढी उभारल्यानं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वातावरणातल्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज त्याच्यामध्ये येऊन त्या आपल्या वास्तूमध्ये विसावतात. आणि म्हणूनच गुढीपाडवा हा एक फक्त सण नाही तर तो आहे आपल्या संस्कृतीत लपलेलं विज्ञान, आयुर्वेद आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा उत्सव. तर तुम्हा सर्वांना अशा या सुंदर सुंदर सणाच्या, गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.